जिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप हंगाम धोक्यात आला असून अनेक ठिकाणी पिके करपली आहेत. दुबार पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे आर्थिक साधनांची कमतरता आहे. याच पार्श्वभूमीवर खळेगाव येथील शेतकरी मनोज लक्ष्मण शेंबडे तसेच उंबापूर कृषी मंडळातील आणि माटेगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी 23 जुलै 2026 रोजी प्रशासनाला निवेदन देत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे, नुकसान भरपाई आणि दुबार पेरणीसाठी आर्थिक मदतीची मागणी केली होती. खळेगाव माटेगाव मंडळात कसलाही पाऊस पडला नाही. खरीप हंगामातील सगळे पिके वाया गेली. नमस्कार, मी आदिती आणि आपण पाहतात तृतेक्स न्यूज. यानंतर 24 जुलै रोजी विधान परिषदेचे सदस्य तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही बीड जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती केली. मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने 25 जुलै आषाढी एकादशीच्या दिवशी शेतकऱ्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. आज एकादश होऊन 3 दिवस उलटले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अद्याप त्यांच्या मागण्यांवर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे उपोषण सुरूच असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. यामध्ये आणखीन एक गंभीर बाब समोर आली आहे. हे उपोषण गावात किंवा सुरक्षित ठिकाणी नसून थेट शेतात सुरू आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी साप, विंचू आणि इतर रानटी प्राण्यांचा धोका कायम आहे. साप, विंचू, रानडुक्कर, हिंस्र प्राणी पशुपासून जर काही जीवितात धोका झाला शेतकऱ्याला बसलेल्या उपोषणाचा, तर याचा सर्व जबाबदार प्रशासन राहील. त्याचबरोबर पावसाळ्याचे दिवस असल्याने वातावरणातील बदल आणि आरोग्याच्या समस्यांचाही धोका वाढला आहे. आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की जर उपोषणादरम्यान कोणतीही जीवितहानी किंवा अन्य अप्रिय घटना घडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. की ज्या आमच्या मागण्या आहेत त्या त्वरित मान्य कराव्यात. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही या जागेवरून उठणार नाहीत. दरम्यान पावसाअभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीची मदत मिळणार का? उपोषणाची प्रशासन दखल घेणार का? की हे आंदोलन आणखी तीव्र होणार? याकडे आता संपूर्ण बीड जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर तृतेक्स न्यूजचे लक्ष असून पुढील अधिकृत माहिती आम्ही आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचत राहू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.